हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या कल्याणी गायकवाड यूट्यूब चॅनलमध्ये। तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा ब्लॉग काय आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथं घेतलेले आहे कसुरी मेथी, जिरं, लवंग, मिरे, फुटाणे आणि हिरवी मिरची घेतली 2 आणि लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीरच्या ज्या कवळ्या काड्या असतात ना त्या। तर मी ते मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत, छान बारीक असे लांब कट करून आणि ते भाजायला टाकलेत। अशा प्रकारे छान ते काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, कारण याला छान अशी टेस्ट येते। तर इथे मी छान असं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल वगैरे टाकून। त्यानंतर इथे त्याचप्रमाणे आपल्याला मी खोबऱ्याचा किस म्हणजे असं किसून घेतलं होतं खोबरं, तर तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। लवंग आणि फुटाणे पण सुद्धा असे थोडेसे हलके ब्राऊन भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग मी भाकर वगैरे खात नाही म्हणून आणि मुलं पण नाही खात, त्यामुळे आमच्यासाठी चपात्या टाकल्या होत्या मी। तर गडबड खूप झाली होती, मुलांना पण भूक लागली होती, तर थोडा आज वेळच झाला होता म्हणून। तर चला आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता ही माझी पद्धत होती आणि मला त्या दिवशी खूप खाऊ वाटत होतं। त्या दिवशी म्हणजे आता 2 दिवस झाले हा शूट केला आहे मी व्हिडिओ, पण अपलोड करायला वेळच मिळत नव्हता। कारण आता कसं आहे, शाळा चालू झालं आहे ना, तर दोन्ही पण मुलं शाळेत जात आहे। काही नवीन घ्यायच्या वस्तू, काही नवीन ड्रेस, काही घरातले सामान आणायचं आणि त्या गडबडीत हे सगळं शूट करणं म्हणजे खूप अवघड जातं आहे मला। आता जे शूटिंग वगैरे करतात, असे ब्लॉग वगैरे टाकतात, त्यांना सगळ्यांनाही माहितीच असेल। तर अशा प्रकारे मी छान चपात्या टाकून घेतल्या। त्यानंतर मग मी भाकर टाकायला घेतली, कारण की मिस्टर भाकरच खातात म्हणून। नॉनव्हेजसोबत बऱ्याच जणांना भाकरच लागते। तर एकच मोठी मी भाकर टाकून दिली, कारण कुठं खेळत बसू म्हटलं 2-2, 3-3 टाकल्यापेक्षा, आणि त्यांचं जेवण एवढं पण नाही आहे। आधी यातली पण थोडीफार उरतीच, आता कोणाचं जास्त असं जेवण, कोणाचं कमी असतं असो। तर त्यानंतर मी घेतलं इथं चिकन वगैरे मी छान शिजवून वगैरे घेतलं होतं। आपलं नॉर्मल तेल, कांदा आणि हळद टाकून, मीठ टाकून छान असं परतून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी टाकून 3 शिट्ट्या घेतल्या होत्या। आणि मी हे स्वयंपाक करता करता शूट करत होते। मला एवढं अवघड झालं होतं ना ते, कारण ओट्यावरती नॉनव्हेज म्हटलं की खूप पसारा होतो, स्वयंपाक करताना पसारा होतो आणि त्या गडबडीत मी सारखं चालू बंद करणं व्हिडिओचं खूप गडबड चालू होती। तर म्हटलं चला मी आज ह्या पद्धतीने करते, तर तुमच्यासोबत पण नक्की शेअर करावं। हा रस्सा मी इकडे या साईडला पातेल्यातला असंच पिण्यासाठी किंवा भातावरती खाण्यासाठी केला होता, आणि पलीकडच्या साईडचा सुक्कं केलं होतं ते आपल्या चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी। मी नॉर्मल अशी डायरेक्टच करत असते भाजी, म्हणजे सगळं एकत्रच, पण मला इच्छा झाली होती यावेळेस खायची अशी, एका साईडला पातळ आणि एका साईडला सुक्कं म्हणून। आपले नॉर्मल मसाले टाकले, थोडासा मॅगी मसाला, चिकन मसाला, तिखट, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला आणि काय म्हणतात त्याला महाराजा मसाला। तो आपल्याकडे भेटत नाही, तर पुण्याच्या साईडला नाही भेटत, गावाकडे भेटतो तो। मी गावाकडे जेव्हा पण जाते ना, तो मसाला नक्कीच घेत असते। कोण कोण वापरतं महाराजा मसाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या व्हिडिओमध्ये कुठली क्लिप जास्त आवडली ते पण सांगा, आणि काही चुकलं असेल तर ते पण नक्कीच कळवा, म्हणजे मला नेक्स्ट टाईम ती सुधारता येईल। आणि त्यानंतर मी इकडं या साईडला घेतलं आहे जिरा राईस करायला। यामध्ये तेजपत्ता, मिरे, लवंग आणि जिरं टाकून छान असं फ्राय केलं होतं तेलामध्ये, नंतर त्यात पाणी टाकलं। आता ही नॉर्मलच गोष्ट आहे, जिरा राईस प्रत्येकालाच येतो, पण असं मी शूट केलं होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी। म्हटलं चला एवढं सगळं स्वयंपाक मी शेअर करते, तर हे पण शेअर करून टाकते। आम्हाला त्या दिवशी 10:15 ते 10:30 वाजले ते जेवायला,
कारण मी उशीरच लागले ते स्वयंपाकाला, कारण की मिस्टर उशिरा येणार होते असं ते बोलले आणि लवकर आले. बघ काय पक्की पळापळी पण झाली, पण छान झाला होता स्वयंपाक. अगोदर मी या पातेल्याच्या साईडला पूर्ण एकत्रच मसाला फ्राय केला होता, नंतर कढईमध्ये टाकला होता. नंतर परत कोणाला वाटेल किती गॅस जाळते बाबा ही, तर असं काही नाही. एकाच ठिकाणी फ्राय केला मसाला, नंतर त्या साईडला टाकलं, कारण की सुक्याला तिखट वगैरे कमी लागतं आणि पातळ याला जास्त, म्हणून मी मसाले टाकायच्या टायमाला अलग करून टाकला होता तो बाकीचा मसाला जो आपण बारीक केला होता मिक्सरमधनं भाजलेला. आणि नेहमी गरमच पाणी टाकायचं. सूप थोडं म्हणजे गरमच होतं म्हणून एवढं काही नाही, पण मी ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे. थंड पाणी न होता आपलं गरम पाणी टाकलेलं कधी पण चांगलं, त्याने छान टेस्ट पण येते, भाजी पण लवकर शिजते. तर बघा असं ताटावरती पाणी ठेवायचं आपलं गरम, जेणेकरून ते टाकता येतं. क्लिप थोडी मागं पुढे झाली वाटतं, भाताचा आत्ता दिसतंय, असं समजून घ्या. नवीन क्रिएटर आहे मी. क्लिप थोडंफार मागं पुढे झालं आहे, बाकी काही नाही. मला तुमच्यासोबत माझ्या बिर्याणीचा एखादा व्हिडिओ शेअर करायचा आहे, तर मी नक्कीच नेक्स्ट टाईम करेल. आता माझे सासू सासरे येणार आहेत, थोडे इकडे लग्न वगैरे आहे, तर त्यांच्यासोबतसुद्धा एक ब्लॉग नक्कीच तुमच्यासोबत तो पण शेअर करेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर ते पण सांगा. तर जे नवीन आलेले असतील आपल्या व्हिडिओवरती, तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईप देखील नक्की द्या. तर अशा प्रकारे छान आपला स्वयंपाक झालेला आहे. तर या सर्वांनी जेवायला. मी नंतरचं व्हिडिओ शूट करायला विसरलेच की मुलं काय म्हणतात, हे काय म्हणतात म्हणून, पण असो. तर असा होता आजचा व्हिडिओ ब्लॉग. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.